नमस्कार मित्रांनो, IDF या संस्थेने सादर केलेल्या अहवालानुसार 2024 मध्ये गाईच्या दुधाचे उत्पादन हे भारतात सर्वाधिक झाल्याने भारत हा देश दूध उत्पादनात 1 नंबरवर पोहोचला आहे. या स्पर्धेत भारताने अमेरिका आणि चीन या देशाला मागे टाकले आहे. पण असे असले तरी प्रत्यक्षात दूध उत्पादन घेणारा दूध उत्पादक या व्यवसायात किती आनंदी आहे याबाबत सध्या काही वेगळे सांगायची आवश्यकता नाही. या दूध उत्पादकाच्या पदरात या व्यवसायात काय शिल्लक राहते हे फक्त त्या दूध उत्पादकालाच माहीत आहे. एचएफ गाय ही सर्वाधिक दूध देणारी असल्याने या गायीचा फार्म उभा करायला शेतकरी उत्सुक असतात आणि त्याला पहिली पसंती देतात. या कारणाने या गायीची संख्या सध्या देशात प्रचंड आहे आणि दूध उत्पादक शेतकऱ्याची संख्याही अधिकची आहे. अलीकडेच आंतरराष्ट्रीय डेअरी फेडरेशन म्हणजे IDFने अहवाल सादर केला. या अहवालाच्या उलट पाहिले तर देशातला आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची या दूध व्यवसायात खूप मोठी पिळवणूक होताना दिसत आहे. उत्पादन खर्च प्रति लिटर 35 रुपये असताना त्या दुधाला भाव मात्र 30 ते 33 रुपये दिला जातो. यावर सरकारने लवकर तोडगा काढला नाही तर असंतोषाचे वातावरण तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्याची मागणी ही या दुधाला 40 रुपये दर असावा अशी आहे, पण राजकारणी मात्र याकडे दुर्लक्ष करून आपली पोळी भाजत असताना दिसत आहेत. कारण बऱ्याच संस्था ह्या राजकारणी लोकांच्याच आहेत. युवकाच्या हाताला काम मिळेल आणि त्याला रोजगाराची संधी मिळेल म्हणून त्या युवकाच्या पालकाने लाखो रुपये खर्च करून हा व्यवसाय चालू करून दिला आहे. अशी हजारो उदाहरणे आहेत. पण त्या युवकाला हाताला काम मिळाले पण रोजगार म्हणजे आर्थिक रोजगार मिळालाच नाही. मागच्या वर्षी या दुधाला अनुदान देऊन या व्यवसायाला थोडाफार हातभार शासनाने दिला होता, पण आता अनुदानाचे नावही शासन काढत नाही आणि बरेच शेतकरी या अनुदानाला वंचितही राहिले गेले असल्याचे चित्र आपण पाहिलेले आहे. त्यांनाही दिलासा शासन देत नाही. राज्य शासनाने याकडे लक्ष केंद्रित करून एकतर दुधाला 40 रुपये भाव दिला जावा किंवा भाव फरकाचे अनुदान दिले जावे अशी अपेक्षा दूध उत्पादक करत आहे. दुधाचा व्यवसाय हा चांगला आहे आणि चांगलाच राहीन, पण तो व्यवसाय नासवला गेला आहे. ही नासकी मंडळी बाजूला काढली तर दुधाला चांगला भाव मिळेल आणि शेतकरी सुखाने जगेल. पण तसे होताना दिसत नाही. याउलट त्यांना मानाचे स्थान मिळाल्याचे दिसते. देश दूध उत्पादनात 1 नंबरला गेला त्याचा अभिमान आहे आणि तो असायलाच पाहिजे. पण ज्यांनी हा देश 1 नंबरला घेऊन गेले त्यांच्यासाठी शासनाने विशेष योजना राबवून त्यांना या व्यवसायात निदान त्यांचा रोजगार मिळावा एवढा तरी भाव द्यायला पाहिजे. दूध उत्पादकाची गळचेपी आणि हेळसांड बंद व्हायलाच हवी आणि दूध उत्पादकाच्या दुधाला योग्य भाव मिळालाच हवा एवढीच अपेक्षा मनात ठेवून हा व्यवसाय रेटून नेताना राज्यातील शेतकरी दिसतोय. धन्यवाद.